हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? चला तर आज आपण पारंपरिक पद्धतीने मसूर डाळीची डाळ कांदा ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये छान तेल घातलं आहे. त्यानंतर आपण जिरे घालणार आहोत. जिरे छान असे तडतडून द्यायचे, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. जर तुम्ही तडका व्यवस्थित दिला नाही तर भाजीची चव वेगळी लागते. तुम्ही तडका छान द्या, भाजी एक नंबरच होते. खूपच छान पारंपरिक पद्धतीने तुम्हाला आज डाळ कांदा दाखवणार आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी त्यामध्ये घालून घेतला आहे. छान असा कांदा आपला सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर. जुनी लोक संध्याकाळी काय भाजीला नाही, चला मग वेगवेगळ्या प्रकारचा डाळ कांदा बनवत होते, जसे की मसूरच्या डाळीचा, मुगाच्या डाळीचा, किंवा जी मटकीची डाळ असते त्याचा, तुरीच्या डाळीचा डाळ कांदा, हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा अशा प्रकारे बनवत होती. आणि महत्त्वाचं म्हणजे लोखंडी कढईमध्ये बनवत होती, तव्यामध्ये बनवत होती, जेणेकरून त्याची खूप छान चव लागते. आमच्या घरामध्ये लोखंडी म्हणजे काळी झालेली भाजी आवडत नाही, म्हणून मी बनवली नाही. त्यानंतर मी लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकली आहे, ज्याने खूप छान चव येते. आणि ह्या लसूण खोबऱ्यामध्ये लसणाचा वापर जास्त केलेला आहे, त्यामुळे एवढी छान आणि खमंग होते की नाही. खरंच खूप छान, अगदी जुनी पारंपरिक पद्धत आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. अगदी छोटा आहे, पण चव म्हणाल ना तर भन्नाट लागते. अशा प्रकारे आपण छान असं जे लसूण खोबरं आहे ते तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत. त्याने भाजीला खूप छान असा स्वाद येतो आणि चव येते बघा. डाळ कांदा अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टॉमॅटो घातला आहे, तो पण छान असा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. झटपट होणारी रेसिपी आहे. आणि जी मसूरची डाळ आहे ही बघा अशा प्रकारे असती, लाल असती. जो अख्खा मसूर असतो त्याची डाळ आहे ही लाल. असा कलर त्याचा असा असतो मैत्रिणींनो. जुन्या बायकांना माहिती असेल, पण नवीन मुलींना डाळ ओळखायला येत नाही, म्हणून कलर आणि सांगते कशी दिसती ती. छान अशी आपण ती धुवून घेणार आहोत. त्यानंतर मी माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो वापरला आहे. तो मसाला टाकल्यानंतर दुसरा कुठला मसाला घालायची गरज नाही. हळद पावडर टाकली आहे आणि छान असा मसाला आपण भाजून घेणार आहोत. खूप छान जुनी पारंपरिक पद्धत आहे बघा ही डाळ कांद्याची. अवश्य अशा प्रकारे मैत्रिणींनो बनवून बघा. त्यानंतर आपण जो मसाला आहे तो भाजण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे. बघा किती सुंदर रंग आला आहे. त्यानंतर आपण मसाला छान भाजून झाल्यानंतर आपण जी डाळ आहे ती धुवून घेतली होती ती त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं ते मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. सर्वांना नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून तुमचे मला आभार मानण्यास खूप छान वाटेल. चवीप्रमाणे आपण इथे मीठ घालणार आहोत. आणि चॅनलला आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्यानंतर आपण पाणी घालून घेतलं आहे. आवश्यकतेप्रमाणे तुम्ही घालायचं आहे. तुमच्याकडे जेवढे मंडळी आहेत त्या प्रमाणात. आमच्याकडे जास्त नाही आहेत घरामध्ये, त्यामुळे मी थोडंच बनवलं आहे. हे बघा अशा प्रकारे आपण छान त्याला उकळी आणून घेतली आहे. आणि ही जी डाळ असते की नाही ती शिजायला अजिबात वेळ लागत नाही. मसूरची डाळ पटकन शिजते. तुम्ही न भिजवता जरी घातली ना तर अगदी 10 मिनटामध्ये तुमची भाजी तयार झाली बघा. खूप सुंदर, अगदी भाकरीबरोबर तुम्ही तर खाल ना तर खूप छान लागते. अवश्य मैत्रिणींनो अशा प्रकारे बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. एकदम साधी, सिंपल आणि गावाकडची पद्धत आहे ही डाळ कांद्याची रेसिपी. अशा प्रकारे बनवा. त्यानंतर आपण छान अशी कोथिंबीर त्याच्यावर गार्निशिंग करणार आहोत, जे की बघितल्या क्षणी आपल्याला डाळ कांदा खावासा वाटेल. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूयात मग पुढच्या छानशा अशाच रेसिपीमध्ये. बाय बाय.